निसर्गाचे काही नियम आणि वास्तूचे काही नियम. वास्तूचे नियम हे निसर्गाच्या नियमावरती बनलेले आहेत. की जसं खूप लोकांचा कॉन्सेप्ट आहे की टॉयलेट जे आहे ते उत्तर दक्षिण पाहिजे. घरामध्ये जसं म्हटलं जातं की जशी भांडणं होतात सासू सुनेची नाहीतर नवरा बायकोची, त्याचं काय कारण असू? जेव्हा बेसिकली तुमचं नातेसंबंध खराब होतात तर नैऋत्य दिशा जी आहे म्हणजे दक्षिण आणि पश्चिम ह्या दोघांच्या मधली दिशा, ही दिशा जी आहे ती पृथ्वी तत्वाची. ह्या दिशेमध्ये जर पाणी आलं, टॉयलेट्स आले, बेसिकली टॉयलेट तर अजिबात यायला नाही पाहिजे. जर टॉयलेट आलं तर ह्याला खूप मोठा दोष मानला गेलेला आहे. मग इथं स्थिरता राहत नाही, रिलेशन खराब होतात, पैसे तुमचे थांबत नाही, तुमचे पैसे मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जास्त खर्च होतात. बऱ्याच लोकांचे पश्चिमेची ऊर्जा जेव्हा कमी असते तर त्यावेळी म्हणतो की बाबा तुमच्या घरामध्ये कोर्ट कचेरी, लिटिगेशन ह्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. नवरात्रीमध्ये आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात स्टार्ट करायचं, म्हणजे एक नवीन स्टार्टअप आहे नाहीतर नवीन फ्लॅट घ्यायचा कोणाला, तर ते घेऊ शकतात का? नवरात्र जेव्हा येते ना, तर नवरात्र हे ॲक्च्युली काय की शक्तीचं प्रतीक आहे. कम्प्लिटली देवीची जी शक्ती आहे ना ती सर्वात जास्त प्रबळ असते ह्या काळामध्ये. तर ह्यावेळी अष्टमी नवमीमध्ये तुम्ही जेही गोष्ट घेणार ना तर ती तुम्हाला फल देणारच देणार. तर जेव्हा गणपती लोक जेव्हा बुक करायला एखादा माणूस जातो स्टार्टिंगला, त्यावेळी बोलतात की डाव्या सोंडाचा गणपती नाही पाहिजे किंवा उजव्या सोंडाचाच गणपती घ्यावा. ह्याच्या मागचं कारण काय? जे उजव्या सोंडाचे गणपती आहे ना त्याला खूप सोहळं लागतं, खूप नियम आहेत. तर ते नियम आपण साधारण नाही करत. हे जे गणपती आहे ना हे मूलाधार चक्राचं स्वामी, मूल आधार जिथं बेस आहे तुमचा, तर तो बेस हल्ला की सगळं झालं. वास्तुशास्त्र आणि अंधश्रद्धा ह्याला तुम्ही कुठल्या ह्याच्याने बघता? एखादी गोष्ट तुम्हाला मी सांगितलो की लिंबू मिरची लावा टांगा, तर मग ते लोक अंधश्रद्धेकडे जाणार ना. त्याच्या मागं सायंटिफिक रिझन काय हे जर तुम्ही व्यवस्थित पटवून दिलं एखाद्या व्यक्तीला तर ती व्यक्ती आवडीने करेल.